भारतीय लष्कराचा हा जवान आर्मी सोडून चक्क आतंकवादी बनला होता। ही गोष्ट आहे 2004 ची। भारताच्या सिक्रेट एजन्सीला एक बातमी समजते की हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन कुप्रसिद्ध दहशतवादी अबू तोरारा आणि अबू सब्जार हे दक्षिण काश्मीरच्या शोपियान भागामध्ये लपले आहेत। ते दोघेही वारंवार भारतीय लष्कराच्या ताफ्यावरती हल्ला करून जंगलामध्ये लपून बसायचे, ज्यामुळे हे दोघेही भारतीय सेनेच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये आले होते। ही बातमी मिळताच आर्मीने अंडर कव्हर ऑपरेशनची योजना आखली आणि या आत्मघाती ऑपरेशनसाठी निवड झाली वन पॅरा स्पेशल फोर्स कमांडो मोहित शर्मा यांची। मेजर मोहित यांनी या ऑपरेशन मध्ये मिसळून जाण्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलले। लांब दाढी, पठाणी सूट, लांब केस इतकेच नव्हे तर काश्मीरी भाषाही शिकली आणि ते त्या आतंकवाद्यांच्या भागामध्ये गेले। इथे जाऊन ते सर्वांना खोटी बनावटी गोष्ट सांगू लागतात की भारतीय लष्कराने माझ्या भावाला मारले आहे आणि आता मला त्याचा बदला घ्यायचा आहे। अनेक दिवस ही गोष्ट अनेक लोकांना सांगितल्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन कमांडोंची नजर त्यांच्यावरती पडली, ज्यामुळे आता मेजर मोहित सारखे त्यांच्या संपर्कामध्ये राहू लागले। त्या दोन दहशतवाद्यांना मेजर मोहित शर्मांची कहाणी पूर्णपणे पटली होती। आता पुढील काही आठवड्यांसाठी मेजर शर्मा इफ्तिकार भट या खोट्या नावाने दहशतवाद्यांसोबत राहू लागले आणि त्यांनी दहशतवाद्यांची ट्रेनिंग, त्यांची शस्त्रे आणि पुढील काही हल्ल्यांची सारी माहिती घेतली। आता तो दिवस आला होता ज्या दिवशी ऑपरेशनची अंमलबजावणी करायची होती। मार्च 2004 ची एक संध्याकाळ, जेव्हा तिथे फक्त इफ्तिकार भट, अबू तोरार आणि अबू सब्जार हे तिघेच होते। याच वेळी अचानक अबू तोरार आपली बंदूक घेऊन मेजर मोहित शर्मांना विचारतो की सांग नक्की तू कोण आहेस। पण मेजर गडबडून न जाता उत्तर देतात की जर तुम्हाला माझ्यावरती जराही शंका असेल तर मला गोळी मारून टाका। हे ऐकून दहशतवादी विचारात पडतात। तेवढ्यात मेजर आपली 9mm पिस्तूल काढून एका झटक्यामध्ये दोघांनाही ठार करतात आणि तिथेच बसून आपला चहा पिऊ लागतात, जसे की काहीच झाले नाही। यानंतर काही वर्षातच ऑपरेशन मध्ये असतानाच मेजर मोहित शर्मा दहशतवाद्यांकडून शहीद झाले। जर यावरती ही व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला फक्त कमेंट बॉक्स मध्ये हो इतकीच कमेंट करायची आहे।